नमस्कार। हे 1 लिटर आपलं घरात जो वापरतो चहासाठी ते दूध घेतलं आहे। आता ही 1 वाटी मिल्क पावडर आहे आणि त्याच्यातलंच मी थोडंसं दूध छोटी पाववाटी मी काढून ठेवलं आहे। आता हे मिल्क पावडर त्या दुधामध्ये टाकली आहे। 1 पाव छोटी वाटी दूध काढून ठेवलं होतं। आता हे दूध वरती गॅसवरती आटवायला ठेवलं आहे। आता हे दूध आणि मिल्क पावडर चांगली मिक्स करून घ्यायची। त्याच्यामध्ये तेवढीच मी साखर टाकली आहे। ही पाऊण वाटी साखर आहे, एवढी टाकली आहे। आणि त्याच्यामध्ये हे दूध आणि मिल्क पावडर आणि साखर ही मिक्स करून घ्यायची आहे। तोपर्यंत दूध आपलं आटून झालं आहे। आता परत दूध बघायचं। आता दूध अर्ध आटलं की नंतर त्याच्यामध्ये हे आपण जे मिश्रण करून ठेवलं होतं मिल्क पावडर, साखर आणि साखरेचं ते टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये। आता ते टाकून घेऊन सारखं हलवत राहायचं, खालून हलवत राहायचं, नाहीतर मग ते करपेल। आता चांगलं हलवून घ्यायचं। बाजूची मलाई काढून घ्यायची त्याची आणि व्यवस्थित असं करून आपण मस्त आळवून घ्यायचं हे मिश्रण। आता चांगलं बघा एकदम म्हणजे आता 25 मिनिटं झाली आहेत। हे बघा आता चांगलं आळत आलं आहे। आता चांगलं मस्त आळून झालं। ही बाजूची मलाई काढून त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि चांगलं खालून आणि नॉनस्टिक पॅन घ्यायचा शक्यतो, नाहीतर जास्त मग मलाई त्या कढईला चिटकेल। नाहीतर जाड्या बुडाची कढई असेल ती घ्यायची। आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकलं आहे। आता 1 चमचा तूप टाकून झालं बघा कसं बाजूची मी मलाई काढते आहे आणि त्याच्यात टाकते। आता ही इलायची पावडर इलायची टाकली आहे। आता उपवासामध्ये आपण इलायचीचा चहा वगैरे आपण पितोच आणि हा थोडासा मी लिंबाचा रस टाकला आहे त्याच्यामध्ये। म्हणजे हे लास्टच्या टायमाला लिंबाचा रस टाकला तर मस्त दाणेदार अशी आपले मिठाई तयार होईल। हे बघा आता चांगलं मस्त हलवून किती मिश्रण मस्त आटवलेलं आहे। बाहेरून आणून खाण्यापेक्षा घरामध्ये आपल्या चांगलं चविष्ट बनवलेलं आणि हेल्दी हे कधीही चांगले, कारण बाहेरून कसला खवा वगैरे असतो। तर आपण घरामध्ये जर उपवासासाठी मिठाई ही बनवून खाल्ली जर आपल्याला पाहिजे असेल तर कधीही उत्तम। हे बघा आणि असे गोल मी पेढे त्याचे करून घेतले आहेत आणि वरती मी आपला चांगला दिसेल म्हणून आपला फूड कलर लावला आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर लावा, नाही तर नका लावू, पण उपवासासाठी करताय तर नका लावू तुम्ही। ह्याच्यावरती 1 बदामाचा काप वगैरे ठेवलं तरी सुंदर दिसेल, पण खाण्याला एवढं टेस्टी आणि घरच्या घरी चांगलं हेल्दी पद्धतीने बनवलेलं, चांगलं हायजीनमध्ये बनवलेलं, तर हे उपवासासाठी खाल्ले तर चांगले आहे। म्हणून हे उपवास स्पेशल पेढे मी तयार केले आहेत। तुम्हाला कसे वाटले रेसिपी मला कमेंट करून सांगा आणि जर रेसिपी माझ्या आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। बघा दिसायलाही मस्त दिसतं आणि चांगलं मस्त दाणेदार असे पेढे मस्त आपल्या घरच्या खव्याचे बनवले आहेत। कसे वाटले तुम्हाला हे सांगा। धन्यवाद।